विदर्भाच्या शांत घनदाट डोंगर रांगामध्ये लपलेलं आहे एक अद्भुत इतिहासाचं दालन, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत सुमारे 2000 वर्षांपूर्वीची कहाणी सांगते। हे आहे भद्रावती जवळील विजासन टेकडीवरील प्राचीन बौद्ध लेणी। इस पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या काळात घडवलेली ही लेणी त्या काळातील बौद्ध धर्माच्या वैभवाची साक्ष देतात। डोंगराच्या कठीण खडकात कोरलेली ही भव्य गुहा मानवी कौशल्य आणि श्रद्धेचे एक अद्वितीय उदाहरण आहे। या लेण्यामध्ये प्रवेश करताच एक गूढ शांतता जाणवते, जणू काही का थांबून गेला आहे। गुहेच्या आत खोलवर भगवान बुद्धाची पद्मासनातील भव्य मूर्ती ध्यान आणि शांतीचे प्रतीक म्हणून आजही उभी आहे। या ठिकाणी कधी काही बौद्ध भिक्षू राहत होते, ध्यान साधना करत होते आणि ज्ञानाचा प्रसार करत होते। ही केवळ लेणी नाहीत, तर एक प्राचीन विद्यापीठ, एक आध्यात्मिक केंद्र होतं। काळाच्या ओघात या लेण्यांनी अनेक बदल पाहिले, वैभवापासून दुर्लक्षापर्यंतचा प्रवास। पण आजही या भिंतीमध्ये दडलेली इतिहासाची ताकद प्रत्येक पाहणाऱ्याला स्तब्ध करून टाकते। जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा शांततेच्या शोधात असाल, तर विजासन लेणी तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतील। ही फक्त एक जागा नाही, तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा एक जिवंत वारसा आहे। ही लेणी इस एकल्या शतकातील सुमारे 2000 वर्षे जुनी मानली जातात। या लेण्यांची निर्मिती सातवाहन साम्राज्याच्या काळात झाली। विशेषतः राजा यज्ञश्री सातकर्णी यांच्या काळात यांचा विकास झाला असे मानले जाते। ही लेणी डोंगरात खोदून रॉक कट केव्स तयार करण्यात आली आहेत। मुख्य गुहा सुमारे 71 फूट म्हणजे 21 मीटर लांब आहे। गुहेच्या शेवटी भगवान बुद्धाची मोठी पद्मासनातील मूर्ती आहे। ही लेणी बौद्ध भिक्षूंकरिता ध्यान आणि निवासासाठी विहार वापरली जात होती। येथे ध्यान साधना, बौद्ध धर्माचा प्रचार, धार्मिक शिक्षण होत असे। 19व्या शतकात या लेण्यांचा वापर गुरे ठेवण्यासाठी कॅटल शेल्टर केला जात होता। ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगम यांनी या ठिकाणाची नोंद केली होती। हे विदर्भातील सर्वात मोठे बौद्ध लेणी संकुल मानले जाते। मुख्य गुहा भारतीय पुरातत्व विभाग ASI कडून संरक्षित आहे। येथे शिलालेख, इन्स्क्रिप्शन्स आणि प्राचीन अवशेषही सापडले आहेत। भद्रावती, भंडक हे स्वतः एक प्राचीन शहर आहे। मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक अशा अनेक राजवंशांनी येथे राज्य केले। त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे। आजची स्थिती काही भाग खराब झाला आहे आणि कोरीव काम झिजलेले आहे। काही लेणी काळाच्या ओघात नष्ट किंवा दुर्लक्षित झाली। तरीही हे ठिकाण अजूनही संशोधक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे आहे। लेणीची खास वैशिष्ट्ये म्हणजे ही लेणी 2000 वर्षांहून जुनी बौद्ध लेणी म्हणून ओळखली जाते। तसेच विदर्भातील सर्वात मोठे बौद्ध सथारा, प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, बुद्ध मूर्ती आणि बोगद्यांची अनोखी रचना असलेली लेणी आहे। तरी सर्वांनी एकदा नक्कीच भेट द्यावी।